प्रश्न तो नाही आहे. राज्य म्हणून आपण काय करतोय, राज्याला ह्या काय देतोय हे फार महत्त्वाचं आहे. भावी पिढ्यांसाठी काय करतोय महत्त्वाचं आहे. आघाडी सरकारांमध्ये प्रामुख्याने मंत्रिमंडळातल्या चर्चा बाहेर यायला लागल्या. याच्यामध्ये दुसरी एक चढाओढ असते ती म्हणजे निवडून येण्याची, की अजित पवार म्हणाले की मी ही फाईल वाचलेली नाही. काय असतं की मंत्रिमंडळासमोर एखादा प्रस्ताव जेव्हा तयार होतो या म्हणजे सादर करण्यासाठी, तो प्रस्ताव त्या विभागाचा संबंधित म्हणजे जसं की सामाजिक न्याय विभागाचा प्रस्ताव असेल तर सामाजिक न्याय विभागाचे सचिव, या राज्यावर हक्क अधिकाऱ्यांचा नाही, या राज्यावर हक्क आहे तरुण तरुणी स्त्रिया पुरुष सगळ्यांचा हक्क आहे. आणि राज्यातल्या सरकारला सुद्धा तो निर्णय घेत असताना आपल्या राज्याच्या हिताला बाधा येणार नाही असा निर्णय तो घ्यावा लागतो. नमस्कार. आज राज्यभरात एका बातमीची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे मंत्रिमंडळात अलीकडेच एका विषयावरनं झालेल्या वादाची. त्यामध्ये एक फाईल अजित पवार यांच्याकडे आली आणि त्याच्यावर सही करा अशा सूचना आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी अचानक कशी काय सही करू, माझ्या विभागाने पाहिलेली नाही, माझ्या सचिवांनी पाहिलेली नाही, मी सुद्धा वाचलेली नाही. आणि त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आम्हीसुद्धा तुमच्याकडून आलेल्या फायली न वाचता सह्या करतो. असा तो वाद आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे ठाऊक नसतं की सरकार नेमकं चालतं कसं, ते कशा पद्धतीने त्याचं काम चालतं. आपल्याला मंत्री भेटतात, आपण निवेदन देतो, ते त्याच्यावर सही करतात, काही दिवसांनी आपल्याला त्याच्यावर अनुकूल निर्णय येतो किंवा ते काम होणार नाही म्हणून सांगितलं जातं, एवढंच माहीत असतं. पडद्याआड म्हणजे सरकारी पोलादी पडद्याआड नेमकं काय चालतं याची कल्पना बहुतेक सर्वसामान्य लोकांना नसते. मुळात मंत्रिमंडळ म्हणजे राज्याचं सरकार. मंत्री म्हणण्यापेक्षा मंत्रिमंडळ हे खरं सरकार असतं राज्याचं. आणि मुख्यमंत्री हे मंत्र्यांमधले मुख्य असतात म्हणून त्यांना मुख्यमंत्री म्हटलं जातं. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते आणि राज्यासमोरच्या महत्त्वाच्या विषयांवर तिथं निर्णय घेतला जातो. आणि मंत्रिमंडळाचा निर्णय हा राज्याच्या प्रशासनासाठी अंतिम असतो. त्याची अंमलबजावणी करणं हे त्यांचं कर्तव्य असतं, त्याशिवाय ते दुसरं काही करू शकत नाहीत. एखादा विषय मंत्रिमंडळासमोर जेव्हा येतो तेव्हा तो कसा मांडला जातो, त्यावेळी मग काय चर्चा होते याची साधारणपणे बाहेर उघडपणे चर्चा होत नाही, कारण गोपनीयतेची शपथ प्रत्येक मंत्र्याने घेतलेली असते. आपल्याला माहीतच आहे की राज्यपालाला जेव्हा मंत्रिपदाची शपथ देतात तेव्हा पद आणि गोपनीयता या दोन प्रकारच्या त्या शपथा असतात. त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट अशी उघडपणे बाहेर बोलायची नसते. पण काय होतं, अलीकडच्या काही वर्षांमध्ये साधारणपणे काही दशकांमध्ये 1-2 दशकांमध्ये मंत्रिमंडळातल्या गोपनीय चर्चा बाहेर पडायला लागल्या. याचं कारण प्रामुख्याने एकतर ही आघाडी सरकारं जी असतात याच्यामध्ये वेगवेगळे पक्ष एकत्र आलेले असतात आणि त्या प्रत्येक पक्षाचा आपापला ॲजेंडा ठरलेला असतो, म्हणजे त्यांचा एक कार्यक्रम ठरलेला असतो. कारण त्यांना त्यांच्या मतदारासमोर जात असताना काही गोष्टी घेऊन जायच्या असतात की बघा आम्ही हे करतो, बघा आम्ही ते करतो, बघा आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आणि हे दाखवण्यामध्ये एक चढाओढ असते, कारण प्रत्येक पक्षाला आपली मतपेढी म्हणजे वोट बँक ही जपायची असते. आणि बघा आमचं सरकार म्हणजे आम्ही सरकारमध्ये असताना हा निर्णय आम्ही घेतला, ज्याच्यामुळे एवढ्या लोकांना दिलासा मिळाला, एवढ्या लोकांसाठी आम्ही काम केलं, राज्याच्या विकासासाठी हा जो निर्णय घेतला त्यात आमचा सहभाग किती महत्त्वाचा होता, हे दाखवण्याची स्पर्धा वाढल्यानंतर आघाडी सरकारांमध्ये प्रामुख्याने मंत्रिमंडळातल्या चर्चा बाहेर यायला लागल्या. याच्यामध्ये दुसरी एक चढाओढ असते ती म्हणजे निवडून येण्याची. निवडून आलंच पाहिजे. एकदा का राजकारणात आलं की प्रत्येक व्यक्तीला जोपर्यंत त्याचे हातपाय काम करतात तोपर्यंत त्याला राजकारणात राहावंसं वाटतं. मग त्यासाठी त्याला सातत्याने निवडून यावंसं वाटतं. राजकारणातून रिटायर होण्याची गोष्ट अलीकडे कुणी करतच नाही आणि ती करायला लागलं तरी लोक करू देत नाहीत, कारण काही लोक त्या व्यक्तीवर अवलंबून असतात. त्यांचा व्यक्तिगत काही अजेंडा असतो, त्यांचेही काही कामं असतात. त्यांना असं वाटतं की आपला नेता हा सतत सक्रिय राहायला पाहिजे तर आपलं बरं चालेल. हा झाला दुसरा भाग. मूळ प्रश्न जो आहे आज आपल्याला चर्चा करायचा आहे तो असा की अजित पवार म्हणाले की मी ही फाईल वाचलेली नाही. काय असतं की मंत्रिमंडळासमोर एखादा प्रस्ताव जेव्हा तयार होतो या म्हणजे सादर करण्यासाठी, तो प्रस्ताव त्या विभागाचा संबंधित म्हणजे जसं की सामाजिक न्याय विभागाचा प्रस्ताव असेल तर सामाजिक न्याय विभागाचे सचिव, कृषी विभागाचा प्रस्ताव असेल तर कृषी विभागाचे सचिव किंवा वैद्यकीय शिक्षण विभाग असेल तर त्या विभागाचा सचिव तो प्रस्ताव तयार करतात. त्या प्रस्तावामध्ये जो विषय असतो त्या विषयाशी संबंधित जेवढे विभाग आहेत, म्हणजे जमिनीचा विषय असेल तर महसूल विभाग आलाच, त्यानंतर वित्त विभाग आलाच, त्या जमिनीवर आरक्षण असेल विशिष्ट असं काही तर नगर विकास विभाग आलाच,
या विभागाची मतं घ्यावीच लागतात. आणि विधी व न्याय विभाग हा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे, जो जनसामान्यांशी साधारणपणे थेट कधीच संपर्कात नसतो, परंतु त्याचं काम असतं की राज्यघटना, त्यातील तरतुदी आणि आपले कायदे याच्याशी सुसंगत हा प्रस्ताव आहे की नाही, नसेल तर धोक्याची घंटा वाजवून दाखवणं हे त्यांचं काम असतं. साधारणपणे प्रत्येक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर येणारा 4 ते 5 विभागांकडून तो फिरून येतो आणि शेवटी तो मंत्रिमंडळाचे सचिव म्हणून राज्याचे मुख्य सचिव असतात, प्रशासनाचे प्रमुख, त्यांच्याकडे जातो आणि शेवटी राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे मंत्रिमंडळाचे अध्यक्ष त्यांच्याकडे जातो. मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचा प्रस्ताव 2 व्यक्ती निश्चित करतात. एक राज्याचे मुख्य सचिव, त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते सचिवस्थानी असतात, मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतात, आणि दुसरे मंत्रिमंडळ बैठकीचे अध्यक्ष म्हणून राज्याचे मुख्यमंत्री. या दोघांच्या चर्चेतून प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत येतो. पण तो येत असताना वित्त विभाग काय म्हणतो, अर्थ विभागाचं म्हणणं काय आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला सगळ्या गोष्टी करत असताना पैसा लागतो. पैसा एकतर खर्च करावा लागतो किंवा राज्याच्या साधन संपत्तीला काही बाधा येणार नाही असा तो प्रस्ताव आहे ना, याची तरी काळजी घ्यावी लागते. सगळे प्रस्ताव वित्त विभागाकडून येत असल्यामुळे वित्त विभागाचे अधिकारी त्याच्यावर सखोल अभ्यास करतात, आपलं मत मांडतात आणि हे मत निपक्षपाती असलं पाहिजे. कारण पक्षपाती मत देऊन चालत नाही. राज्य सरकार पक्षपाती वागू शकत नाही, कारण शपथ घेतलेली असते. त्या शपथेला अनुसरून तुम्हाला जनतेसमोर जात असताना आम्ही जनतेच्या कुठल्याही एका विशिष्ट वर्गाच्या विरोधात नाही आहोत याची काळजी घ्यावी लागते आणि ती घेत असताना वित्त विभागाला अभ्यास करून आपलं मत द्यावं लागतं. मग एखादा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर येतो तेव्हा तो किमान काही दिवस आधी तरी वित्त विभागाला सादर झाला पाहिजे. कारण वित्त विभाग ही एक व्यक्ती नसते, तो विभाग असतो. त्या विभागात वेगवेगळे विषय हाताळणारे सहसचिव, उपसचिव असतात, त्याच्यावर अभ्यास असलेले तज्ज्ञ असतात. त्यांचं मत घेणं, त्यांचं मत नोंदवणं आणि अंतिमरित्या वित्त विभागाचे जे अतिरिक्त मुख्य सचिव असतात त्यांचं मत घेऊन तो प्रस्ताव मंत्र्याकडे सादर होतो. आता राज्यात वित्तमंत्री अजित पवार आहेत. त्यामुळं जर मंत्रिमंडळाच्या बैठकीत एखादा प्रस्ताव ऐनवेळी सादर झाला आणि तिथल्या तिथे सही करा आणि लगेच आपण चर्चा करून हा निर्णय घेऊ म्हटलं तर आज प्रश्न अजित पवारांचा नाही आहे, आज प्रश्न एकनाथ शिंदे यांचा नाही आहे. हा महाराष्ट्र 1960 साली राज्य म्हणून अस्तित्वात आलं, तेव्हापासून हा महाराष्ट्र आहे आणि पुढची काही वर्ष हा महाराष्ट्र राहणार आहे. आज क्ष व्यक्ती सत्तेवर आहे आणि उद्या आणखी कोणी क व्यक्ती असेल. प्रश्न तो नाही आहे. राज्य म्हणून आपण काय करतोय, राज्याला ह्या काय देतोय हे फार महत्त्वाचं आहे. भावी पिढ्यांसाठी काय करतोय महत्त्वाचं आहे. व्यक्तिगत भावनांना सरकारमध्ये अर्थ नसतो. व्यक्तिगत भावभावनांवर सरकार चालू शकत नाही. राज्य सरकार हे 13 कोटी जनतेला, आत्ताची लोकसंख्या जर गृहीत धरली तर 13 कोटी जनतेला जबाबदार असतं. या जनतेला समोर जात असताना, त्यांच्यासमोर एखादा विषय मांडत असताना, त्यांच्यासाठी एखादा निर्णय घेत असताना तो निपक्षपातीपणे निर्णय घेतला असला पाहिजे आणि राज्यातल्या सरकारला सुद्धा तो निर्णय घेत असताना आपल्या राज्याच्या हिताला बाधा येणार नाही असा निर्णय तो घ्यावा लागतो. साहजिक अजित पवार म्हणाले असतील की मी हा विषयच वाचला नाही त्यामुळे ऐन वेळेला कशी सही करू. मग त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं, हा झाला दोघांमधला संवादाचा भाग. पण साधारणपणे अशी अपेक्षा असते की त्याच्यावर अभ्यास करूनच निर्णय घेतला पाहिजे. कारण भविष्यामध्ये काय वाढून ठेवलं आहे, कारण या राज्यावर हक्क मंत्रिमंडळाचा नाही, या राज्यावर हक्क अधिकाऱ्यांचा नाही, या राज्यावर हक्क आहे तरुण, तरुणी, स्त्रिया, पुरुष सगळ्यांचा हक्क आहे. 13 कोटी जनतेचा हक्क आहे. आपल्याला त्यांचं जर हित बाजूला ठेवून मला व्यक्तिशः काय वाटतं म्हणून जर आपण निर्णय घ्यायला लागलो आणि त्याच्यावर प्रभाव टाकायला लागलो तर तो राज्यातल्या जनतेवर अन्याय ठरेल असं नाही का वाटत आपल्याला. म्हणून आजच केवळ अजित पवार असे म्हणाले नाही, भविष्यातसुद्धा असं कधी घडू नये की एखादा प्रस्ताव आला आहे आणि ताबडतोब सही झाली आणि लगेच निर्णय झाला. असं होऊ नये. त्याच्यावर साधक बाधक चर्चा झाली पाहिजे, मतमतांतरं झाली पाहिजेत आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राच्या हिताला आम्ही बाधा न आणता एखादा निर्णय घेतो हे जनतेसमोर मांडता आलं पाहिजे. आज राज्याची आर्थिक स्थिती काय, प्रसारमाध्यमांमधून वेगवेगळ्या बातम्या येत आहेत की राज्यावर 8 लाख कोटीपर्यंत कर्ज केलेलं आहे. राज्यातली प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या डोक्यावर 52 ते 62 हजार रुपयाचं कर्ज घेऊन आज वावरती आहे. जन्माला आलेला प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आज त्याच्या डोक्यावर 52 ते 62 हजार रुपयांचं कर्ज आहे. आपण दरवर्षी काही हजार कोटी रुपयांचं फक्त व्याज भरतोय. म्हणजे आपल्या उत्पन्नामधला एक महत्त्वाचा वाटा
कर्जाच्या परतफेडीमध्ये जातो आहे. राज्याला कर्जाच्या गर्तेत ढकलायचं का? राज्य जर कर्जाच्या सापळ्यात अडकलं तर उद्या विकासाच्या योजना आखताना तरुण तरुणी ज्यांच्या काही अपेक्षा आकांक्षा सरकारकडून आहेत त्यांच्यासाठी आपण काय देणार आहोत? कारण कर्जामध्ये अडकलेलं, आता एक साधारण उदाहरण, आपल्याला इथे कोणाची बाजू नाही घ्यायची, कारण बाजू घेऊन प्रश्न सुटत नसतो, प्रश्न वाढत असतो. एक साधी गोष्ट आहे, एखाद्या घरामध्ये कोणी कर्ज काढून सण साजरा करतं का? नाही करत. घरामधली कर्तबगार व्यक्ती सांगते की आज आपण जर कर्ज काढून जर अय्याशी करायला लागलो, सण साजरे करायला लागलो, तर उद्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल, घरदार विकावं लागेल. जी अवस्था एखाद्या घराची असते ती राज्याची का असू शकत नाही? महाराष्ट्राची साधन संपत्ती, याच्यावर सर्वांचा अधिकार आहे. इथल्या वृक्षांवर अधिकार आहे, इथल्या पाण्यावर अधिकार आहे, इथल्या डोंगरांवर अधिकार आहे, इथल्या हिरवळीवर सगळ्यांचा अधिकार आहे, इथल्या संपत्तीवर सर्वांचा अधिकार आहे, पुढच्या पिढ्यांचा अधिकार आहे. पुढच्या पिढीला आपण काय उत्तर देणार आहोत? पुढच्या पिढ्या जेव्हा विचारतील की आमच्यासाठी तुम्ही काय वाढून ठेवलं हे, तर काय उत्तर असेल? जे घरामध्ये बोललं जातं ते सरकारमध्ये का बोललं जाऊ नये? तिथे संवेदनशीलता का असू नये? घर चालवताना जी संवेदनशीलता अपेक्षित असते तीच सरकार चालवताना सुद्धा असली पाहिजे. आमचं सरकार गेलं, उद्या येणारे बघून घेतील असं म्हणून नाही चालत. असं जर कोणी विचार करत असेल तर तो विचार अत्यंत चुकीचा आहे, अत्यंत चुकीचा आहे. कारण त्याच्यामध्ये अंतिमतः नुकसान हे सामान्य जनतेचं आणि एकूणच राज्याचं होणार आहे. त्यामुळं जोखीम पत्करणारा कुठलाही निर्णय घेत असताना 10 वेळा नव्हे 100 वेळा विचार करण्याची गरज आहे. 8 लाख कोटीचं कर्ज आहे, हे कर्ज आपल्या मर्यादेच्या बाहेर नाही, एवढं मोठं राज्य आहे, एवढी मोठी साधन संपत्ती आहे, राज्यामधल्या लोकांची कमवण्याची क्षमता आहे, घेऊया कर्ज, असं म्हणणं हे सत्तेवर असलेल्या पक्षाला, मग तो आज क्ष का क पक्ष आहे हे महत्त्वाचं नाही आहे. त्यांना बोलण्यासाठी ठीक असेल, परंतु भविष्यामध्ये हे सगळं आपल्याला सहन करता येणार आहे का हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं राज्यासमोर कमीत कमी कर्ज असावं, राज्याला स्वतःच्या साधन संपत्तीमध्ये वाढ करता यावी. आज उत्पन्नाची साधनं फक्त GSTवर केंद्रित आहेत, वस्तू आणि सेवा कर. आज प्रत्येक व्यक्ती छोटीशी जरी कुठली जरी वस्तू विकत घेतली, साध्या हॉटेलामध्ये जर काही खाण्यासाठी गेलं तरी GST भरतो आहे. एक त्या GSTवर सरकार नाही चालू शकत. GST बरोबरच इतर उत्पन्नही महत्त्वाचे आहेत. ती उत्पन्न आपली वाढत आहेत का? आणि ती उत्पन्न वाढावीत, याचबरोबर राज्य सरकार स्वतःची साधन संपत्ती अशी काही वाढवते का की ज्यातून राज्याला उत्पन्न मिळेल, तिजोरीत भर पडेल? म्हणजे उदाहरण सांगता येईल की धरणं आपण बांधली आहेत का नवीन, अधिकाधिक पाणी उपलब्ध करून शेती आपण समृद्ध केली आहे का? कारण त्यातून आपल्याला पाणीपट्टी मिळत असते, त्यातून राज्याचं उत्पन्न वाढत असतं, त्या वाढलेल्या उत्पन्नातून खरेदी विक्रीचे व्यवहार वाढतात, त्यातून व्यवहार वाढले की मग राज्याला आपोआप उत्पन्न मिळायला लागतं. असे उत्पन्नाचे मार्ग आपण किती तयार करतो हे पण खूप महत्त्वाचं असतं. हे न करता केवळ कर्ज काढून जर आपण सण साजरे करायला लागलो, फक्त आमचं सरकार आहे, आम्ही 2 वर्ष आहोत, आम्ही 1 वर्ष आहोत, किंवा आम्ही 6 महिने आहेत, आमच्या पुढं काय होईल आम्हाला माहीत नाही, चला कर्ज काढूया आणि सरकार आपलं चालू लोकांना दाखवूया, असं म्हणून हा प्रश्न सुटणारा नाही. हा प्रश्न खूप व्यापक आहे. मला वाटतं आजच्या आपल्या ह्या चर्चेमध्ये एवढा एक मुद्दा आज महत्त्वाचा होता की मंत्रिमंडळातली भांडणं, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे हे समजावून सांगणं. अशा अनेक पुढच्या आपल्या भागांमध्ये आपण आपल्या चर्चेमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांची चर्चा करतच राहूया. मला असं वाटतं की मंत्रिमंडळातले वाद हा राजकीय संघर्ष आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ह्या तिघांचं सरकार आहे. तिघांनाही पुन्हा जनतेसमोर जायचं आहे, निवडून यायचं आहे. ते येत असताना लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना आकर्षित करायचं आहे की द्या आम्हाला निवडून, म्हणजे आम्ही तुम्हाला ह्या योजनेतून पैसे देतो, त्या योजनेतून पैसे देतो. तर ते करत असताना म्हणून मंत्रिमंडळामध्ये जर ऐनवेळी प्रस्ताव येऊन वाद होत असतील तर मला वाटतं की त्यातून काही चांगला संदेश लोकांसमोर जातो आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल. याचा विचार नक्कीच ही सुजाण मंडळी, ही अनुभवी मंडळी, ज्यांची राजकारणामध्ये 30-30, 40-40 वर्ष गेलेली आहेत, ती करतील. आणि त्यांनाही वाटेल की आपण पुढच्या पिढ्यांसाठी, ह्या राज्यासाठी काय करतो आहे, त्यातून आपल्याला काय नवीन द्यायचं आहे आपल्या नवीन पिढीसाठी, ह्याचा विचार ते नक्की करतील. आणि वादाचे विषय टाळून सर्व सहमतीनं निर्णय घेतील, ज्यातून जनतेलाही विश्वास वाटेल की खरंच आमच्या हिताचा विचार तुम्ही करताय, खरंच आमच्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्याचा तुम्हाला चिंता आहे, त्यांचं शिक्षण, आरोग्य, त्यांच्या नोकऱ्या, त्यांचं भवितव्य, त्यांच्यासाठी चांगलं पर्यावरण, याचा सगळ्यांचा विचार तुमच्यासमोर आहे. हे विश्वासाचं वातावरण निर्माण करू शकणारेच राजकारणामध्ये यशस्वी ठरणार आहेत. कारण आताची पिढी खूप हुशार होती आहे. मला वाटतं आजच्या पुरता हा विषय आपण इथेच थांबूया. नमस्कार, धन्यवाद.